चल म्हणताय साडी तर मस्त गोड छान आहे पण ह्याच्यावरचा नाही जम्पर. आपण आता काय करूया माहिती आहे ब्लाऊज शिवाय टाकूया आणि मेन म्हणजे बघा इकडे बांगड्या पण ह्या साडीवर गिफ्ट आलेल्या इथे तर ही बांगड्या कवा घालायची मी कवा घालायची म्हणजे घालायचे ना एवढं प्रेमाने वस्तू दिले ते म्हणले वापरायच्या का कधी घालायचे आणि कधी करून आपण खेड्यातलं ना असं म्हणून चालतं का? कानातलं पण आहे हे असलं मी नाही वापरत मला लाज वाटते मला कसं वाटतं या अगं एखाद्याशी वापरून बघायचं दिसलं चांगलं म्हणजे एक ती एक आहे का नाही आता ती कानात मग जरा लोक वेगवेगळं घालते ती बघायचं नाही एखाद्याशी ही काढून ठेवायचं ती घालून कानात बघायचं कसं दिसतंय काय आपला चेहरा आपल्याला कशात चांगला दिसतो ही बघायला पाहिजे का नको. आणि मी तुला आता चल चल उरक म्हणतोय तिचं जम्पर शिवाय टाकूया आता लग्न यावं आले ती जायचं लग्नाला म्हणलं तर साडी दिदीने गिफ्ट दिलेली मस्तपैकी साडी आहे बरं का एकदम छान आहे चाम 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 निश्चित चमकती आहे. आता ह्याचं नाव काय गाव काय आपल्याला काय साडीचं नाव पिऊ माहित नाही बरं का तुला आहे का माहित साडीच माहित नाही नावच माहित नाही आपल्याला कवा आपण जातच नाही तर काय माहित आहे मला सांगा की. हा कवा जातच नाही म्हणजे कपड्या दुकानात जात नाही का साड्या खरेदी करायला जात नाही. कपड्या दुकानातच मी जात नाही तुम्हाला माहित आहे का ना गेलं तर मग जायचं हलकी फलकी आपण आणतो आपण कधी इतकी भारी साडी आणली का आतापर्यंत हाय का इतकी भारी साडी काय इतके पैसे साडी आहे का कवा तर ही पहिलीच आहे इतके पैसे साडी लयत लय असते किती 1000-1500पर्यंत लयत लय शेवटपर्यंत साडी असते आपल्यापाशी की पहिल्यांदा मला सांगतोय लग्नातला शालू कितीच आहे आता तुझ्या भावाया लग्नातली साडी कितीची आहे मग ती तवाच तवा गेलं की अजून नव्हतं का ते काय तवा गेलं पण हाय ते ना तसं नसतं पण इतकं प्रेमाने तिने दिलंय म्हणजे मग मी पण तेच सांगतो एवढं प्रेमाने दिलंय म्हणल्या तिचं ब्लाऊज पीस शिवाय टाका कुठं जाता येता नेसा येते सारखं उठलं ये महोत पंढरपूरला जायचं झाली एक ती एकच साडी काय होतंय त्याला आपण गरीब माणसं काय होतंय त्याला एवढं मात्र आहे बरं का मित्रांनो बरीच सिटीतली लोक किंवा काय दादा ताई म्हणते ताई तुम्ही मॅचिंग करत नाही हाय असं येता ताईचं कसं आहे साधं सिंपल ताई ताईचं कधी मॅचिंग असावं असं नाही जसं हाय तशी हाय जशी हाय तशी हाय हा साधी सुधी साधी सिंपल गावंडळ राहणं धोबडी बोलणं धुबडी राहणं धुबडी सगळं धुबडी मला काय म्हणायचं ह्यांना माहित आहे का मी हाय धुबडी मी इतकी पण धुबडी नाही बघा मला धुबडेच तुम्ही लेबल देऊ नका धुबडी तसं नाही मग कसं आहे गावाकडली जी पद्धत आहे जी जुनी बाया राहायच्या की साडी एकाची जम्पर एकाचा पण ती असायची चालली तर त्याच साडीवर जायचं तसं हिचं आहे वागणं हिला जर म्हणलं मॅचिंग कर तर ही म्हणते आपल्याला कुठं जायचं मॅचिंग करून हाई हाय दररोजचं साधं सिंपल जीवन जसं जगतोय तसं ही जगती आणि हीच चांगलं आहे कडलं तीच जातं साधं भाधं तीच कडलं जातं तर बहिणीनं तुम्हाला एक दाखवायचं राहिलं ही म्हणते ती प्रत्येकाच्या घरात फोटो असावं म्हणून मी आपण आणलाय चांगला असतं म्हणते ती असं काय आपलं घर असं आहे म्हणून म्हणतात आता तू काय तर लागले दाखवाय पण जे हाय ते हाय खरं हाय ते हाय आणि मला एक सांगायचं आहे किती पण संकट येऊ द्या किती पण अडचणी येऊ द्या त्या संकटात आपल्या नवऱ्यासंग उभं राहणं लय गरजेचं आहे कारण की घरातली बाय जर नीट खंबीरपणे उभा राहील ना त्या घरात कावाच काहीच अडचण येत नाही मेन काय असेल तर घरातली बाय आहे ती नीट असली की घर सगळं नीट असतंय म्हणून घरातली बाय कायम खुश राहिली पाहिजे कायम आनंदात राहिली आता तू नाही ते सांगू नको शालूतनं जोडा हाण नको काय घरातली बाई खुश राहिली पाहिजे तेव्हा घरात लक्ष्मी राहते लक्ष्मीचा विषय नाही एक गोष्ट ध्यानात घे करता धरता घरातला कारभारी कोण असेल ती व्यक्ती असतो पण त्याच्या संगतीला बाहेरला बाहेर देऊन लढणारी तिची बायको असते एकमेव बायको असते बाय असते खुश म्हणते आनंदात माझं सांगण्याचं काय आनंदात जेवढं ठेवता येईल तेवढं ठेवा कारण की ती ज्यावेळेस घरात आनंदात असती तेव्हा सगळं घर आनंदाला नुसतं नाचतं डुलतं आमची तर हाय बरं का कौसा एकदम आनंदात आहे कारण आमच्या घरातला हे बघा तुम्हाला दिसतं इथनं बिची पडले त्या सगळं रिकाम आहे लेकरं आमची आशातच राहते ती आमची परिस्थिती नाजूक आहे जी आम्ही जीवन जगतो एखाद्याला ती नगू वाटल पण त्या जीवनात आम्ही सुखी आहे का तर एकामेकाला आम्ही चौघ जीव देऊन राहतोय घरात असं उभं राहिलं ना या घरात नावा सुद्धा हे होतंय घराचं एक स्वप्न कवा पूर्ण होतंय काय माहित नाही हळूहळू एक एक स्वप्न होतंयच की कष्टाला यश मागायचं
जसं कष्ट करत राहील तसं त्याचं फळ एक ना एक दिवशी भेटतंय. भेटतंयच. फक्त कष्ट करायच्या अगोदर जर फळ मागत बसला तर मिळत नाही बरं का, ही मात्र खरं आहे. तर कष्ट काय केलं नाही. पाहिजे, निर्मळ मन राहिलं पाहिजे, कपट भावना नसली पाहिजे, ह्याचं वाईट व्हावं असं नसावं. वाईट कुणी कुणाला बोलू नये. पण आजकाल कसं झालं माहितीये का, पैशा पुढं सगळं काय फेक आहे. पैसा जिथं आहे तिथं नातं सुद्धा चांगलं राहत नाही बहिणीनं. त्यामुळं मला एवढं म्हणायचं, पैसा कमवा पण त्या पैशासंग आपलं नातं सुद्धा टिकवा. कारण की त्या पैशाला रंग तवाच येणार आहे ज्या वेळेस आपलं नातं आपल्या संग राहणार आहे. त्यामुळं पैसा कमवता कमवता आपलं नातं सुद्धा कमवा. कारण की ही नातं तुम्ही पैशाने सगळं जग जिंकू शकता, पण नातं जिंकू शकत नाही. त्यामुळं नातं टिकवा. भलं चटणी भाकर खाऊन जगूया, पण आनंदात जी त्यात आनंद आहे ना, ती कशातच नाही आनंद. दादू दरवाजातनं बघलेलं हो की रे, ती कशातच नाही आनंद. त्यामुळं पैसा तर गरजेचा आहेच. प्रत्येकाच्या आयुष्यात पैसा गरजेचा आहे. पैशासाठी धडपड करताय, पळताय, उठताय, काय म्हणत ती करताय. ऊन म्हणत नाही, ताण म्हणत नाही. मी पण करते, मी पण करते ताण. मी चौघं पण आमच्या घरात करतोय. सकाळपासून आंबा आणायचं, फोडायचं, पहाटेच्या 3 वाजल्यापासून सगळेजण झुलतोय. एक जण धुतय, एक जण फोडतय, एक जण हाडकू लावतय, एक जण हळकुंड तळतय. सगळेजण आबाद येते का, तर बाहेरनं 4 पैसे कष्टाचा आपल्यापर्यंत येतात. आणि तीच कष्टाचा पैसा आलेला आपण आपल्या लेकरा बाळांना कुठेतरी चांगलं त्यांचं व्हावं म्हणून वापरतोय. कष्टाचा पैसा कधीही व्यर्थ जात नाही. भलं कसं माहितीये का, थोडे दिवस असते तर प्रत्येकाचं थोडे दिवस असते, पण त्या कठीण परिस्थितीतनं जायची सुद्धा ताकद देव त्यालाच देतो ज्याच्याकडे ती पेलण्याची ताकद आहे. जे गरिबीत जगण्यात जे आनंद आहे ते दुसऱ्या जगण्यात नाही. होय, तुम्ही म्हणताय ती पण बरोबर आहे. गरिबीत जगण्यात जे आनंद आहे, कारण गरीबाला आपुलकी राहते. एखादा दारात अनोळखी माणूस येतो, त्याला तांब्यावर पाणी भरून देते, चहा पाणी करते, पाहुणचार करते. ती श्रीमंत आहे, गरीब आहे, ही गरीब कधी त्याचा विचार करत नाही. पण एखाद्या तुम्ही व्यक्तीच्या दारात गेला तर तुम्हाला काही वेळा तांब्यावर पाणी भेटत नाही. खरं म्हणलं तर गरिबाची ताकद हीच आहे. आणि मेन इस्टेट लाखो रुपये देऊन घेता येत नाही, ती ही कमाई आहे. गरीब नुसतं म्हणायला गरीब आहे, लोक सहज म्हणतात ती गरीब आहे त्याच्यापाशी काय यार, पण त्याच्यापाशी जेवढं आहे तेवढं चांगले चांगले पैसे नाही. कसं आहे माहितीये का, तुम्ही जे म्हणताय ती पण बरोबर आहे. जी गरीबापाशी आहे ती श्रीमंतापाशी नाही, आणि जी श्रीमंतापाशी आहे ती पण गरीबापाशी नाही. सगळ्याच वस्तू किंवा सगळंच पैशानं खरेदी करता येत नाही. तसं म्हणताय तुम्ही, तसं नसतं. पैसा ही गरजेचा आहे. माणसाची गरज बनली आहे. पैसा ही गरज बनलाय माणसाची. कारण की त्या पैशाशिवाय माणूस जगू शकत नाही. मान्य आहे, पैसा कमवला पाहिजे, पैसा टिकवला पण पाहिजे, पैसा योग्य वेळेला ती वापरला पण पाहिजे, नको तिथं घालवला पण नाही पाहिजे. तुम्ही म्हणताय पण ज्या वेळेस माणसापाशी पैसा येतो त्यावेळेस माणसाच्या अंगात अहंकार शिरतो, घमंडी येते. जे जीवन जगलाय त्या जीवनाचा त्याला ती मोह राहत नाही. कारण का मोह राहतो कशाचा, आज माझ्या पैसे पैसा आहे, मी पैशानं सगळं विकत घेईन. मग अहंकार चढतो, गर्व चढतो, आणि त्या पैशाचा परत माणसाच्या चेहऱ्यावर माज येतो, आणि त्या माझा बरीचशी नाती तुटते, ती आपुलकी राहत नाही. या गरिबीत दारात एखादा आलेला तुझ्याकडं कालवून नसू दे, काय नसू दे, शेळी भाकरून तेल चटणी दिली तर त्यानं ती खाल्लेल्या गरीबाचा सुका जागास आयुष्यभर ध्यानात राहतो. सगळे श्रीमंत त्या व्यक्तीसारखी नसते. ती आपण कुणालाही नाव ठेवत नाही, श्रीमंताला पण नाही, गरीबाला पण नाही, आम्हाला तसं पण म्हणायचं नाही. पण ज्या स्थितीला ती व्यक्ती आहे ती दुसऱ्याला कमीपणा दाखवते, ती खास त्यांच्यासाठी आहे. मला कुणाला वाईट म्हणायचं नाही, आणि खरंच कुणाला मला मनापासून बोलायचं पण नाही.